जांभूळवाडी गावच्या शिवारात दुपारची वेळ अशी टळटळीत होती की सावलीला सुद्धा स्वतःच्या सावलीचा आधार शोधावा लागत होता. अशा या रणरणत्या उन्हात रावसाहेब पाटलांच्या ज्वारीच्या रानात एक मूर्ती उभी होती. ती मूर्ती हलताना दिसत नव्हती, पण अधूनमधून त्या दिशेने एखादा दगड भिरकावला जायचा आणि पाठोपाठ एक आळशी आरोळी यायची. हुर्र हुर्र, उडा की र मेल्यांनो. ही मूर्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपला नाम्या होता. नाम्या म्हणजे जांभूळवाडीचा आळस शिरोमणी. देवाने त्याला जन्माला घालताना मातीऐवजी कणकेचा गोळा वापरला असावा, कारण त्याचं शरीर जिथे टेकेल तिथे पसरत असे. रावसाहेब पाटलांनी त्याला राखणीला ठेवलं होतं, कारण गावात दुसरं कोणी रिकामं नव्हतं. काम सोपं होतं. गोफण फिरवायची आणि पाखरांना ज्वारीच्या कणिसावर बसू द्यायचं नाही. पण नाम्याला गोफण फिरवायचा सुद्धा कंटाळा. हाताला रग लागते म्हणून त्याने एक युक्ती शोधली होती. तो एका ठिकाणी मांडी घालून बसायचा आणि बाजूला पडलेले खडे आंधळेपणाने इकडे तिकडे फेकायचा. पाखरं उडाली तर उडाली, नाहीतर त्यांनी पोटभर खाल्लं तरी नाम्याला त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. त्या दिवशी रावसाहेब अचानक रानात टपकले. बघतात तर काय, ज्वारीच्या कणसांवर पाखरांची जत्रा भरलीये आणि नाम्या बांधावरच्या बाभळीखाली डोळ्यावर उपरणं टाकून घोरतोय. रावसाहेबांचा पारा चढला. त्यांनी पायातल्या कोल्हापुरी चपलेने नाम्याच्या पार्श्वभागाचा सत्कार केला. अरे एक कुंभकर्णा, तुला इथं झोपा काढायला पगार देतो काय मी? उठ मेल्या, ज्वारीचं वाटोळं केलं की र. रावसाहेब कडाडले. नाम्या दचकून उठला. काय मालक? अहो मी झोपलो नव्हतो. मी डोळे लावून ऐकत होतो की पाखरं कोणत्या दिशेने येतात. हे रडार आहे रडार. गब्बस, तुझा रडार फोडीन मी आत्ता. आजपासून तू रानातून हलायचं नाही. रात्रीसुद्धा इथंच राहायचं. रानडुकरांचा उपद्रव वाढलाय. जर एक कणीस कमी झालं तर तुझ्या पगारातून पैसे कापीन. रावसाहेबांनी दम भरला आणि निघून गेले. नाम्यावर आभाळ कोसळलं. दिवसा पाखरं आणि रात्री डुकरं, मग झोपायचं कधी? नाम्याच्या सुपीक आणि आळशी डोक्यात विचारचक्र सुरू झालं. त्याला एक आयडिया सुचली. रानाच्या मधोमध एक जुनं बुजगावणं उभं होतं. त्याची अवस्था बिकट झाली होती. पावसानं त्याचं मडकं फुटलं होतं आणि वाऱ्यानं सदरा फाटला होता. नाम्यानं विचार केला, आपण दिवसभर उभं राहून पाय दुखवून घेण्यापेक्षा आपणच बुजगावणं झालो तर? युक्ती भारी होती. नाम्यानं आपली जुनी फाटलेली घोंगडी अंगावर घेतली. डोक्यावर एक फुटलेलं मडकं पालथं घातलं, ज्याला बघायला 2 भोके होती. हातात एक मोठी काठी घेतली आणि तो त्या बुजगावण्याच्या जागी जाऊन 2 दगडांवर पाय ठेवून स्टॅच्यू होऊन उभा राहिला. दिवसभर हा प्रयोग यशस्वी झाला. पाखरं त्याला माणूस समजून लांबच राहायची आणि नाम्याला उभं राहून आरामात डुलक्या घेता येत होत्या. फक्त त्रास एकच होता की अधूनमधून एखादा कावळा मडक्यावर येऊन बसला की टकटक चोच मारायचा, तेव्हा नाम्याला आतून शिवी द्यावी लागे. संध्याकाळ झाली. अंधार पडला. रानात किर्र आवाज सुरू झाला. नाम्याला घरी जाऊन जेवण करून यायचा कंटाळा आला होता. शिवाय बायकोच्या कटकटीपेक्षा रानातली शांतता बरी. म्हणून त्याने ठरवलं की आज रात्रभर बुजगावणं बनूनच ड्युटी करायची. डुकरांना वाटेल माणूस उभा आहे म्हणून ती येणार नाहीत आणि आपण निवांत झोपू. मध्यरात्रीचा सुमार. चंद्र ढगाळ लपला होता. अशा वेळी जांभूळवाडीचे 2 नामांकित रात्रीचे प्रवासी म्हणजेच सोक्या आणि बबन पाटलांच्या रानाजवळ आले. हे दोघे म्हणजे गावातले छोटे मोठे चोर. कधी कोणाची कोंबडी पळव, कधी कोणाची वांगी तोड, असे यांचे उद्योग. आज त्यांचा बेत होता पाटलांची कोवळी ज्वारी म्हणजे हुरडा चोरून नेण्याचा. सोबत देशी दारूची बाटली होतीच. ए बबन्या, आवाज नको करू. त्या पाटलाचा राखणदार नाम्या लई हरामी आहे. जागा असला तर बोंब करल. सोक्या हळू आवाजात म्हणाला. तुला काय वेड लागलंय? तो नाम्या स्वतःच्या लग्नात सुद्धा झोपला होता. तो आता जागा असणार आहे. घोरत पडला असन कुठंतरी. बबनने खात्री दिली. दोघे दबक्या पावलाने रानात घुसले. नेमकं ते तिथेच आले जिथे नाम्या बुजगावणं बनून उभा होता. नाम्याला झोप लागली होती, पण पावलांच्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने मडक्याच्या भोकातून बघितलं. 2 आकृत्या आपल्या दिशेने येत आहेत. नाम्या घाबरला. मालक तर नाही आले चेक करायला. त्याने श्वास रोखून धरला. हलायचं नाही असा त्याने निश्चय केला.
सोक्या आणि बबन बरोबर त्या बुजगावण्याखाली म्हणजेच नाम्यासमोर आले आणि तिथेच खाली बसले. हे जागा भारी आहे, इथं बसून पार्टी करू. ते बुजगावणं आहे तोवर आपल्याला भीती नाही. लांबून कोणाला वाटेल राखणदार उभा आहे, सोक्या म्हणाला आणि त्याने बाटलीचं झाकण उघडलं. नाम्याची अवस्था बिकट झाली. पायाला मुंग्या आल्या होत्या. नाकात मडक्याची धूळ गेल्यामुळे शिंक येत होती, पण ती त्याने दाबली होती. आणि आता खाली बसून हे दोघे काय करतायत याचा वास त्याला येऊ लागला. सोक्याने पेला भरला आणि बबनला दिला. घे गड्या, पाटलाच्या ज्वारीचं कणीस तोड, मस्त लागतंय हुरडा. बबन उठला. त्यानं अंधारात चाचपडत समोर पाहिलं. त्याचा हात चुकून नाम्याच्या पायाला लागला. काय र सोक्या, या पाटलानं बुजगावण्याला सुद्धा चप्पल घातली यार. लई श्रीमंत माणूस दिसतोय, बबन हसून म्हणाला. नाम्याला गुदगुल्या झाल्या, पण तो गप्प राहिला. बबननं बाटली तोंडाला लावली आणि वर बघितलं. त्याला नाम्याचं म्हणजे बुजगावण्याचं मडकं दिसलं. ए सोक्या, हे बुजगावणं बघ ना, कसं वाकडं तोंड करून बघतंय आपल्याकडं, जणू काही मागतंय. बबन दारूच्या नशेत बडबडला. दे की त्याला बी एक पेग, बिचारा उभा आहे दिवसभर, सोक्या चेष्टेनं म्हणाला. आता मात्र नाम्याचा संयम सुटला. एकतर पायाला मुंग्या, दुसरं म्हणजे भूक लागलेली, आणि तिसरं म्हणजे समोर फुकटात दारू चालू होती. नाम्या, जो स्वतः एक नंबरचा तळीराम होता, त्याला मोह आवरेना. त्याच्या मुखातून म्हणजेच मडक्यातून नकळत शब्द बाहेर पडले. नुसती दारू नको, सोबत थोडी तंबाखू असली तर द्या की र बाबा. हा आवाज जमिनीखालून आल्यासारखा आणि मडक्यामुळे घुमून आला. घो, तंबाखू द्या. क्षणभर तिथे स्मशान शांतता पसरली. रातकिडी सुद्धा गप्प झाले. सोक्याचा हात अर्ध्यावर थांबला. बबनची बाटली लकाकन हल्ली. सोक्या, तू बोललास का रे? बबननी थरथरत्या आवाजात विचारलं. नाही रो, म्या नाही बोललो, मला वाटलं तू बोललास. सोक्याची जीभ टाळ्याला चिकटली. त्यांनी वर बघितलं. बुजगावणं आता हलायला लागलं होतं, कारण मुंग्या आल्या होत्या. नाम्याने विचार केला, आता एकदा बोललोच आहे तर इज्जत कशाला घालवा. त्याने पुन्हा मडक्यातून खर्जात आवाज काढला. काय र, माल एकटाच पिणार काय? या राखणदाराला विचारणार नाही? आता मात्र सोक्या आणि बबनची खात्री पटली. हे साधं बुजगावणं नाही, हा नक्कीच मुंजा किंवा जखीण आहे. आई गो, बुजगावणं बोलतय, पळा र. सोक्या जोरात किंचाळला. पण पळायचं कसं? भीतीमुळे दोघांचे पाय लटपटत होते. बबन उठायला गेला आणि धोत्रात पाय अडकून सोक्याच्या अंगावर पडला. सोक्या, मला सोड, मला खाऊ नकोस, बबन ओरडला. अरे मी सोक्या हाय, भूत वर हाय, सोक्या रडला. दोघे कसे बसे उठले आणि रानाच्या बाहेर धूम ठोकली. वाटेत किती ज्वारी तुडवली आणि कितीदा पडले याचा हिशोब नाही. ते थेट गावात पोहोचले, ते मारुतीच्या पारावर. तिथे काही म्हातारे निवांत गप्पा मारत बसले होते. वाचवा वाचवा, पाटलाच्या रानात भूत, बोलकं भूत, दोघे धापा टाकत ओरडले. गावात बातमी पसरली. पाटलाच्या रानातल्या बुजगावण्यात भूत शिरलंय, ते दारू आणि तंबाखू मागतंय. ही बातमी ऐकून सरपंच, पोलीस पाटील आणि खुद्द रावसाहेब पाटील कंदील आणि काठ्या घेऊन जमा झाले. काय भानगड हाय बघूच, माझ्या रानात भूत, त्याला सांगतो जागा बळकावणं काय असतं ते. रावसाहेब मिशीवर हात फिरवत पुढे निघाले. इकडे नाम्याला पश्चाताप झाला होता. अरे रे, उगाच बोललो. आता चोर तर पळाले, पण ते गावाला घेऊन येणार. आणि जर पाटलाला कळलं की मी बुजगावणं बनून तमाशा करतोय तर नोकरी तर जाईलच, पण हाडं सुद्धा राहतील की नाही शंकाच आहे. पळून जावं तर पायातल्या मुंग्या अजून गेल्या नव्हत्या, आणि तो बुजगावण्याचा गेटअप, मडकं, घोंगडी काढायला वेळ लागणार होता. तेवढ्यात लांबून मशाल आणि कंदिलांचा उजेड दिसू लागला. जय बजरंग बलीच्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. गावची फौज येत होती. नाम्याला दरदरून घाम फुटला. त्याने ठरवलं, आता हालायचं नाही, शेवटपर्यंत बुजगावणं बनूनच राहायचं. कदाचित अंधारात ओळखणार नाहीत. रावसाहेब, सोक्या, बबन आणि 50 गावकरी रानात पोहोचले. कुठं हाय ते भूत? रावसाहेबांनी विचारलं. तिथं, ते बघा उभं आहे. मघाशी ते आमच्याकडं तंबाखू मागत होतं, बबनने लांबूनच बोट दाखवलं. सगळीजण त्या बुजगावण्या भूती कडे करून उभे राहिले.
नाम्या श्वास रोखून उभा होता. मडक्याच्या आतून त्याला फक्त लोकांचे पाय दिसत होते. ए भूता, कोण हाय रे तू? समोर ये, रावसाहेब ओरडले. नाम्या गप्प. बघा मालक, आता नाटक करतय. मघाशी लई बडबड करत होतं, सोक्या म्हणाला. गावच्या पुजाऱ्याने हातातलं पाणी मंत्र म्हणून बुजगावण्यावर शिंपडलं. नाम्याला थंड पाण्याचा झटका बसला, पण तो हलला नाही. काही हालचाल नाही. मला वाटतंय या पोरांना दारू जास्त झाली या, एक म्हातारा म्हणाला. अहो नाही तात्या, मी स्वतः ऐकलंय, बबन शपथ घेऊन सांगत होता. तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. गावचा एक भटक्या कुत्रा मोत्या, जो गर्दीसोबत आला होता, तो हळूच बुजगावण्याजवळ गेला. त्याला वाटलं हा खांबच आहे. त्याने आपला कार्यक्रम उरकण्यासाठी, म्हणजे लघुशंका करण्यासाठी पाय वर केला आणि थेट नाम्याच्या पायावर धार सोडली. गरम धारेचा स्पर्श होताच नाम्याचा संयम सुटला. तो विसरला की तो बुजगावणे. अरे ए मेल्या कुत्र्या, बाजूला हो! नाम्या मडक्यातून जोरात ओरडला आणि त्याने कुत्र्याला लाथ मारली. त्या अनपेक्षित लाथेमुळे आणि आवाजामुळे गर्दीत एकच हलकल्लोळ उडाला. भूत जागं झालं, पळा! निम्मे लोक तिथेच आडवे झाले. पुजारी बुवा तर कंदील फेकून पळाले. पण रावसाहेब पाटील धीराचे होते. त्यांनी बघितलं की भूताच्या पायात बाटाची चप्पल आहे. थांबा रे, पळू नका, रावसाहेब ओरडले. ते धावत जाऊन त्या बुजगावण्यावर झडप घातली. सोडा मालक, सोडा, मी नाम्या आहे, भूत नाही. नाम्या गयावया करू लागला. रावसाहेबांनी त्याच्या डोक्यावरचं मडकं एका फटक्यात उडवलं. आतून घामाने थपथपलेला रडवेला नाम्या बाहेर आला. नाम्या, अरे गाढवा, तू इथं काय करतोयस? रावसाहेबांना धक्काच बसला. मालक, ते पाखरं उडवायला मी युक्ती केली होती, नाम्या मान खाली घालून म्हणाला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांचा आणि चोरांचा राग आणि भीती एका क्षणात नाहीशी झाली आणि तिथे जो हशा पिकला तो जांभूळवाडीच्या इतिहासात नोंदवला गेला. सोक्या आणि बबन जे मगाशी घाबरून पळाले होते, ते आता पोट धरून हसत होते. म्हणजे आम्ही ज्याला मुंजा समजून पाया पडलो, तो हा डुकरावानी दिसणारा नाम्या होता. रावसाहेबांनी कपाळावर हात मारला. अरे, म्या तुला राखणदार म्हणून ठेवला होता, तू तर गावालाच का मला लावलंस की र? रावसाहेबांनी नाम्याची अशी काही शाब्दिक पूजा केली की विचारू नका. पण मार मात्र नाही दिला, कारण नाम्याचा तो अवतार बघून त्यांनाही हसू आवरत नव्हतं. दुसऱ्या दिवशीपासून नाम्याची नोकरी गेली हे सांगायला नकोच, पण त्याला नवीन नोकरी लगेच मिळाली, गावातल्या जत्रेत बहुरूपी म्हणून. लोक त्याला खास पैसे देऊन सांगायचे, नाम्या, एकदा ते तंबाखू मागणारे बुजगावणं करून दाखव की. आणि पाटलाच्या रानात, पाटलांनी आता तिथे इलेक्ट्रॉनिक मशीन लावलंय, कारण त्यांना खात्री पटलीये की माणसापेक्षा मशीन परवडलं. निदान ते दारू आणि तंबाखू तरी मागत नाही. पण आजही जांभूळवाडीच्या शिवारात रात्रीच्या वेळी कोणी एकटे जात नाहीत. कोणाला शिंक आली तरी लोक दचकतात. कुठं नाम्या तर उभा नाही ना. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.